स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. खूप टाईमनंतर हा व्लॉग येतो आहे. त्याचं रिझन तुम्हाला माहीत असेलच. पनवेल प्रीमियर लीग झाल्यानंतरचा हा व्लॉग आहे, कारण की त्याच्यानंतर डायरेक्ट ISPLचे ऑप्शन झाला आणि त्याच्यानंतर माहिती आहे जसं तुम्हाला की माझी मुंबई संघामध्ये माझी निवड झाली आहे. त्यानंतर सर्वांना एक रिस्ट्रिक्शन आलेले आहे, त्यामुळे ब्लॉग काय पडले नाही आपले यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपले लवकरच 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. ऑलमोस्ट पूर्ण होत आलेत. तर मला असं वाटतं आहे की जे तुम्ही एवढं प्रेम दिलं आहे माझ्या चॅनलला, असंच प्रेम देत राहा. आणि ISPLची पहिली मॅच खेळायच्या आधी नक्कीच 20,000 सबस्क्रायबर पूर्ण होतीलच असं मला वाटतं आहे. तर त्यासाठी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. तर आज निघालो आहे मी ISPL कॅम्प जॉईन करण्यासाठी, म्हणजेच माझी मुंबई संघाचा कॅम्प जो सुरतला आहे. डायरेक्ट तिकडेच आम्ही चाललो आहे. आजची तारीख आहे 2 आणि सकाळचे वाजलेत 11. इथून आम्हाला डायरेक्ट सुरतसाठी एक कार आहे, जे आपले रोहन भाऊ नेहमी आपल्याला मॅच असो किंवा कुठली इमर्जन्सी कंडिशन असो तर तेव्हा ते आपली गाडी घेऊन निघतात. त्यांचा एक टूर अँड ट्रॅव्हलचा थोडासा छोटा बिझनेस आहे. जेव्हा फ्री टाईममध्ये असतात तेव्हा ते नक्की प्रयत्न करतात आणि माझ्यासाठी नेहमी ते येत राहतात. तर माझ्यासोबत आज आहे दर्शन बांदेकर, जो कालच कोकणातून ट्रॅव्हल करून इकडे आला आहे मुंबईमध्ये. आणि ऑन द वे जाताना JD आहे, जयदीप गोंडिवले, त्याला आपण ठाणेमधनं घेणार आहोत. तर आमचा रूट असणार आहे इथून ठाणे, कलवा, नंतर डायरेक्ट तिथून फाउंटन आणि तिथून डायरेक्ट गुजरात हायवे. असा टोटल आमचा 7 तासाचा प्रवास आहे. तर आम्ही थोडं थांबत वगैरे जाऊ, जेवण नाश्ता करत असा. तर आज या व्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल ते नक्की सांगतो, कारण की आज सर्व प्लेयर सर्व एकत्र येणार आहेत माझी मुंबई संघाचे. आणि आम्हाला तिथे सुरत येथील एक लोकेशन आली आहे, ज्याचं हॉटेल 5 स्टार हॉटेल आहे. आणि ते तुम्हाला सर्व आज मी दाखवणार आहे, कसं हॉटेल आहे, त्याचं सराउंडिंग कसं आहे, त्या हॉटेल रूम कशा आहेत, कसं आम्ही एकत्र कोण एकत्र राहणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आज तुम्हाला मी या व्लॉगमधनं सगळ्या गोष्टी दाखवतो आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघा, कारण की सर्व प्लेयर्स तिथे अवेलेबल होणार आहेत. आज पूर्ण दिवसभरात एक जसं ज्यांना जमणार आहे तसे ते तिथे पोहोचणार आहेत. तर चला भेटूया पुढच्या सीनमध्ये. धनसर स्टेशनवर आला आपला बाहुबली ऑफ सिंधुदुर्ग दर्शन बांदेकर. आता भेटणार आपल्याला कलव्याला JD आणि तिथून होणार आपली जर्नी स्टार्ट. बराचसा ट्रॅव्हल करून भाऊ आपला पोहोचलाय. राहतो कुठं, भेटलाय कुठं, सिंधुदुर्गात राहतो का इथं मुंबईत माहीतच नाही. काल आपण जाताना 3 जण होत. काल मला बोलला की मी संस्कार स्पॉटला थांबणार आहे, मग अचानक बोलतो अंबरनाथला आहे, अचानक परत बोलला मी घनसोलीला भेटतो. काय गडबड आहे ती सिंधुदुर्गवाल्यांनाच माहिती. तर नक्की सांगा सगळ्यांनी हा कुठे गेलेला. तर इथून आम्ही आता जाणार आहोत डायरेक्ट. आता कलवा ब्रिज येते, तिथे आम्हाला JD भेटणार आहे आणि मग तिथून डायरेक्ट स्ट्रेट सुरत. पण मध्ये जेवायला थांबू. जेवायचं ना रे? हो 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 नक्की. हो ना. तू कधी निघालेला असता? सकाळी तिकडून घरून? तिकडून मी 2 दिवस आले. म्हणजे 2 दिवस फिरतोय तू इकडं? मग इकडे गेलेला संस्कारला? गेलो काल रात्री 3ला पोहोचलो ना घरी. बनवल्या बॅग? संस्कार स्पॉटला गेलेला तलवारी बनवायला, जो धार बीर देऊन आलाय. आणि आता आम्ही बघू प्रॅक्टिसला गेल्यावर त्याची धार कशी आहे. तर भाई कसं, तुला फर्स्ट टाइम गेलते ना तू? आणि पहिलंच फर्स्ट टाइम मध्येच तो भाई माझी मुंबई टीम मध्ये जॉईन होत आहे. काय कसं प्लॅन, म्हणजे काय जेव्हा ऑप्शन चालू होतं तेव्हा कसं घरातली कंडिशन काय? मी तर तेव्हा जेजुरीला होतो आणि मी गाडी चालवत होतो. तर पाठीमागं आमचे भाऊ बसलेले ना, त्यांनी सांगितलं भाऊ तुमचं झाला म्हणून माझी मुंबई टीममध्ये. कारण की माझं नाव कसं मयूर जातं आहे ना रे सगळ्यांकडं, आणि ऑप्शनला जाते मनीष, कारण की आधार कार्ड नाव असं तो तसं जात आहे. तर तुझा कसा काय होता, काय करीत होता तू? आता
मला तर असं वाटलं कोण हात वरती करत नाही माझं, म्हटलं मी अनसोल्ड झालो की काय, पण धर्मेश सरांनी हात वरती केला आणि एक चान्स दिलाय तर 100%. तेव्हा तू काय म्हणजे तुझी सिच्युएशन काय होती, म्हणजे तू घरी बसलेला ना तेव्हा तू म्हणजे कसं, म्हणजे काही टीव्ही बघतात, काही एक्साइटेड असतात? मी गाडीत चालवत होतो, मालवणला गेलेलो बाजारात. घरी जाता जाता ते मित्र सगळे बोलायला लागले, बघितलं सगळ्यांचे स्टेटस लागले बसायचे, तेव्हा म्हटलं की आपली शीट आली म्हणून. तर असेच बरेच प्लेयरांचे असेच थोडे हे होते, म्हणजे असे डाऊट्स मध्ये होते. आणि बघूया नशिबाने सगळ्यांना एक एक चान्स परत दिला आहे परफॉर्मन्स करायला. मी सेकंड टाइम खेळतोय, बघू आता कसं काय. धर्मेश सर, टीम मॅनेजमेंट ट्रस्ट करीलच आपल्यावरती ना, आपण लावूच जोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कलवा नाक्यावरती एक सुंदर अशी मूर्ती, आणि आम्हाला एक छोटी मूर्ती इकडे येताना दिसतोय मला. कुठे गेली छोटी मूर्ती, कुठे गेली? मागे गेली छोटी मूर्ती. छोटी मूर्ती एकदम समोरची सरळ यायचं तिकडून, त्याचा गोल 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 फिरत आला. दर्शन मयूर वाघमारे. 2:30 वाजलेत आणि आता आम्ही थांबलोय अल हुसेन हॉटेलला जेवणासाठी. सगळीकडे व्हेज 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 बघून कंटाळा आला, शेवटी नॉनव्हेज भेटला इथं. तर बघू आता काय असेल. हा 2-4 किलो बिर्याणी खायला वाटतंय. पुढच्या कस्टमरसाठी तरी घ्या तुम्ही घ्या, ब्लॉग होते तुमचा. अरे राहू दे तो ब्लॉग, काय जा बघा पहिले. थोडा चिकन तंदुरी जडी याक्यात झोपशील वाटतं तू. भाई तसं आहे बघ. अजून पोचायला आम्हाला 1 तास बाकी आहे. संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि भाऊ बोले आपला झोपलाय मस्त जेवून, गेम मध्ये बिझी. अजून 1 तास बाकी आहे हॉटेलला पोचायला, जाऊन मस्त आराम करायचा. इट्स 5:39. फायनली वेट इज ओव्हर. आमच्या लोकेशनवर पोचलोय आम्ही, रेजेंटा द वर्ल्ड. हा आमचं हॉटेल आहे. इथे खालीच क्लब. सोबत इथंच यायला लागतं वाटतंय, नेटला नाही पण इथं नाही येणार. तर हे सुरत मधलं आमचं हॉटेल. लोकेशननुसार आम्ही पोचलोय द वर्ल्ड. ही केली आम्ही गेटमध्ये एंट्री. बरेचसे आमचे प्लेयर आले पण आहेत. नाही अजून डायरेक्ट तर नाही दिसत आहे. चला जाऊया आतमध्ये. तरी या हॉटेलचे रिसेप्शन रूम आणि आपले दुसऱ्या टीमचे 2 प्लेयर कोण आहेत ओळखा, तेच स्नूकर खेळतात वाटतं. करतो आता आम्ही चेक इन. हा भेटलेला आपल्याला रूम नंबर 612. आणि हा 5 स्टार हॉटेल काय आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा आतला व्ह्यू त्याचा, हे आतून व्ह्यू रेजेंटा. खाली आहे द ऑल डे डाईन रेस्टॉरंट. दिस इज द व्ह्यू. चल, तर हे आलेत आपल्याला घ्यायला, रूमपर्यंत सोडतील. बघू शकता लिफ्ट्स. असा व्ह्यू दिसतोय. बहुत मारा है तूने. हे बघा अहमदाजेटचे कॅप्टन, मला वाटतं कॅप्टन होते अहमदाजेटचे संजू भाई. हा व्ह्यू आहे पूर्ण. आणि ही आपली रूम 612. चला तर डायरेक्ट की ओपन करूया.
ही आहे अशी की कशी होते रे, अच्छा वरती लावायची. हे बघू शकता एंट्री गेल्यावरती. लाईट्स ऑन करूया. हे झालंय लॉक. ठेवूया की इथे. पण टाकूया की आतमध्ये. उफ. हा आहे किचन सेक्शन. हा रेस्ट रूम, वॉशरूम्स. त्याच्यानंतर हा आहे बेडरूम. बॅग ठेवली इकडे एक साईडला, ते नंतर चेंज करेन. पण त्याआधी तुम्हाला दाखवतो इथे काय काय भेटतं. इस्त्री आणि त्यासोबत इस्त्री करायचं एक टेबल. लॉकर पण असणार आहे त्यासोबत. त्यानंतर रूममध्ये घालण्यासाठी चप्पल, ते नंतर आपण यूज करू. तर आहे असा आपला रूम. तर आपल्यासोबत असणार आहे इजाज कुरेशी. तर आपण करूया थोडासा आराम. त्याच्यानंतर सर्व कपडे व्यवस्थित लावून आपण थोडा आराम करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जाणार आहोत डिनरसाठी. मला वाटतं 8पर्यंत इजाज भाऊ येणार आहेत आणि आम्ही सोबतच जाऊ. सर्व चेंज वगैरे मस्त व्यवस्थित फ्रेश होऊन जेवणासाठी. खाली उतरल्यानंतर इथे बघू शकता प्लेइंग सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये अहमदाबाद टीम खेळते. ओ भाई अन बब्बू भाई टेनिस के यहाँ पे भाई चैंपियन लग रहे हैं यहाँ पे पूरे. ऑलमोस्ट सबको हरा दिया लगता है यहाँ पे. यहाँ पे टेबल फिर है पुल, ये स्नूकर है समथिंग. करण और प्रदीप भाई. यहाँ पे है अपने निजाम भाई. और ये कौन सा फुटबॉल बोलते हैं इसको? देख सकते हैं, एंजॉय करो सब. कैरम खेल रहे. येलो सब तो जानते हो आप. सब एंजॉय कर रहे हैं अपना टाइम. डिनरसाठी टोमॅटो बॉईल सूप, ग्रीन सलाड्स, पनीर टिक्का, पनीर रारा. व्हेज मेनू. नॉनव्हेजमध्ये होमस्टाईल चिकन करी आणि बेस्ट आहे ही बेस्ट ग्रिल फिश. ही पूर्ण फिश आहे. नंतर दाल, राईस, त्याच्यानंतर असॉर्टेड इंडियन ब्रेड्स म्हणजेच रोटी. स्वीटमध्ये वाव मूग डाळ हलवा, चॉकलेट आईस्क्रीम्स. आणि इथे जेवायला बसतात आपले जईद भाई, करण भाई. देख सकते हो भाई, तोड़ रहे पूरा मस्त. ये होती है डिश, देख सकते हो भाई. तोड़ रहे पूरा. वहाँ बैच लगा है, वो बैच भी दिखा दे.